हॅलो फ्रेंड्स, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघा 2 चलातील रेषीय समीकरणे हा टॉपिक आपला चालू होता. त्यावर जे बोर्डाच्या परीक्षेमध्ये महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात त्याचा आपण अभ्यास घेत आहोत, करत आहोत. सराव संच आपला 1.2 चालू आहे. मग त्यावर आधारित कोणते प्रश्न येऊ शकतात परीक्षेला महत्त्वाचे, मग त्याचा आपण अभ्यास करूया. चला, एक पहिले एक्झाम्पल दिलेलं आहे. 4x + 5y = 19 या समीकरणाचा आलेख काढताना जर x बरोबर 1 असेल तर y ची किंमत किती. मग आपल्याला हे समीकरण ऑलरेडी दिलेलं आहे, x ची किंमत पण दिली. मग आपण काय करणार, या समीकरणामध्ये x ची किंमत टाकणार. मग x ची किंमत काय आहे, 1. मग पुट करायची. मी डायरेक्ट सॉल्व केलेलं आहे पहा, कारण सॉल्व करत बसले इथे आणि व्हिडिओ शूट करत बसलं तर खूप वेळ जातो, व्हिडिओ खूप मोठा होतो. त्यामुळे तुम्हाला मी डायरेक्टली सांगते. त्याचं सोल्युशन कसं केलं मी ते पूर्ण तुम्हाला एक्सप्लेन करते. बघा, एक्सची किंमत मी काय केली, एक्सची किंमत या समीकरणमध्ये पुट केली. एक्स किती होता, 4x + 5y = 19. मग एक्सची किंमत 1 होती, मी इथं पुट केली ह्या इक्वेशनमध्ये. 4 × 1 + 5y = 19. मग 4 × 1 किती येतं, 4 + 5y आणि हा 19 आहे असा. मग आपल्याला 5y आपण आहे असा इथं ठेवला लेफ्ट हँड साईडला, आणि हा काय केला, 4 इकडे घेतला. मग 19 - 4 होईल, कारण 4 इथे प्लस आहे. जर तो राईटला आणला तर तो मायनस होईल, म्हणून. मग 5y = 19 - 4 15 आणि y बरोबर मग काय करणार, हा yला 5 मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावर काय होणार, डिवाइड होणार. मग काय, 15/5. y ची किंमत किती आली, 3. बरोबर. सेकंड एक्झाम्पल पाहूया. सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे पहा. x आणि y या 2 चलातील एकसामायिक समीकरणांसाठी जर dx बरोबर 25, dy बरोबर 40, d = 5 असेल तर x ची किंमत काढा. मग x ची किंमत काढण्यासाठी आपल्याला माहिती, एक्सचा फॉर्म्युला माहिती पाहिजे मॅट्रिक्सचा. मग dx म्हणजे x बरोबर dx/d असा फॉर्म्युला आहे. आणि जर इथे वायची, जर बोर्डाच्या एक्झाममध्ये जर इथं वायची किंमत काढा विचारलं असतं तर आपण वायचा फॉर्म्युला काय लिहिला असता, y = म्हणजेच y बरोबर dy/d असं केलं असतं आपण, राईट. पण आपल्याला काय विचारलं, x. मग एक्सचा फॉर्म्युला आपण इथे लिहिला, x बरोबर dx/d. मग आता dx काय दिला आहे, 25. dxची किंमत मी इथे मांडून घेतली. d काय दिला आहे, 5. मी 5 मांडलं. मग 25/5 किती येतात, 5. मग एक्सची किंमत किती आली आपले, 5. अशाच पद्धतीने नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण. बघा, तिसरं एक्झाम्पल दिलेलं आहे. वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाचे दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते. या विधानावरून 2 चलातील रेषीय समीकरण तयार करा. मग आपल्याला रेषीय समीकरण तयार करण्यासाठी आपण काय करतो, ज्या 2 व्यक्तींचं वय दिले त्यातल्या एका व्यक्तीचं x मांडतो, दुसऱ्या व्यक्तीचं y मांडतो. मग आता वडील आणि मुलगा हे 2 दिलेले आहेत. मग आपण काय करणार, समजा वडिलांचे वय x मानू आणि मुलाचे वय किती, y मानायचे. मुलाचे वय y मानू, अशा पद्धतीचा प्रश्न हा बघा दरवर्षी एक्झाम बोर्डाच्या एक्झाममध्ये आलेला आहे. अशा पद्धतीचे क्वेश्चनची तुम्ही तयारी करून नक्कीच ठेवा. बघा, वडिलांचं वय x मांडलं, मुलाचं वय y मांडलं. मग प्रश्नामध्ये काय दिले, वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाचे दुप्पट मिळवायला. मग वडिलांचं वय काय आहे, वडिलांच्या वयामध्ये वडिलांचं वय मी काय लिहिलं आहे, x. मग x त्याच्यात काय आहे, मुलाच्या वयाचे दुप्पट. मुलाच्या वयाचे दुप्पट म्हणजे मुलाचं वय काय आहे, मिळवायची आहे. मग म्हणून मिळवायचे म्हणून प्लस मी लिहिलं, बरोबर. कुणाचं वय मिळवायचे, मुलाच्या वयाचे दुप्पट म्हणजे 2, आणि मुलाचं वय काय आहे, y आपण मांडलेलं, बरोबर. आणि मिळवल्यास किती येते, त्यांची बेरीज किती येते, 70. झालं आपलं इक्वेशन तयार. अशा पद्धतीने हे इक्वेशन तयार. 1 मार्कासाठी हा प्रश्न येतो, तर तुम्ही खरंच ह्याची प्रॅक्टिस करून ठेवा.